आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांना दोन निवेदनं वेगवेगळे दिलेले आहेत। एक मतीन पटेलच्या हस्ते व दुसरे मौलाना हाफिज रहीम पटेल यांच्या हस्ते। एक आहे नीट पेपर फुटी प्रकरणातील महाराष्ट्रातील संशयित प्राध्यापक, कोचिंग क्लास चालक, एजंट व संबंधित साखळीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत। यात जर जळगावची काही असतील नीट परीक्षेचे आमचे संस्था चालक, क्लासवाले, त्यांच्यावर सुद्धा अत्यंत कडक कारवाई करावी, हा एक निवेदन होतं। आणि दुसरे अत्यंत महत्त्वाचे निवेदन आम्ही निदर्शनास आणून दिलेले आहे की आपण दर 2 दिवसापूर्वीचे सर्व वर्तमानपत्र जळगावचे बघितले असतात, त्याच्यात एक धमकीयुक्त अशा बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। बकरी ईद हा सण मुस्लिम समाजाचा फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात साजरा होणारा एक सण आहे, जो सण राष्ट्रीय सण आहे, ज्या सणाला सर्व आनंद असतात। आणि अशा वेळी जर जशी इराण अमेरिका युद्ध इस्रायल चालू आहे त्याप्रमाणे आज जळगावातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या, त्याही प्रशासनाने घेतलेल्या शांतता समितीच्या मीटिंगच्या माध्यमातून की आपण जर तुम्ही असे केले तर तसे होईल, तसे केले तर असे होईल। आम्ही आज मीडियाला आणि शासनाला सांगू इच्छितो की गायीला जी आहे त्या गायीला तुम्ही राष्ट्रीय पशुची मान्यता द्या, यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की गायीला दर्जा द्या राष्ट्रीय पशुचा, जेणेकरून त्याच्यावर कोणीही अन्याय करणार नाही, अत्याचार करणार नाही, कापणार नाही, खाणार नाही, काही करणार नाही। म्हणून आज आमची सर्व मुस्लिम समाजाची एकता संघटनेची मागणी आहे शुक्रवारच्या दिवशी की त्या गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावे। त्याचप्रमाणे प्रशासनाने ज्या बातम्या त्यांच्या याच्यात प्रसिद्ध केलेल्या आहे त्या सकारात्मक व विश्वासदायक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात यावे। मुस्लिम समाज धार्मिक परंपरा कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडत असल्याचा उल्लेख प्रशासनाने स्पष्टपणे करावा। बकरी ईद शांतता, सलोखा व बंधुभावाने साजरी करण्यासाठी समाजाला आवाहन करण्यात यावे। भविष्यात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा सूचनांमधून कोणत्याही समाजास भीती निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी। कायद्याची अंमलबजावणी करताना धार्मिक भावना व सामाजिक सलोखा यांचा समतोल राखण्यात यावा। या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्ह्यात सकारात्मक, शांततामय व विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, या पद्धतीचे निवेदन आम्ही आज प्रशासनाला दिलेले। धन्यवाद। फारुख शेख, एकता संघटन, जळगाव।